महापालिका निवडणुकीचं धुमशान सुरू असताना काल अचानक कोकणात शक्ती प्रदर्शनाच्या दरम्यान ज्येष्ठ भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी थेट राजकीय निवृत्तीचे संकेत दिले। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, सर्वांच्यात भुवयाही उंचावल्या। काल उपस्थितांना संबोधित करताना आता घरीच बसायचं ठरवलं असून दोन्ही मुलं स्थिरावलीत, यामुळे त्यांना सांगेन की नांदा सौख्य बरे असं राणेंनी म्हटलं। त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। सर्वपक्षीय नेत्यांकडून या संकेतांवर प्रतिक्रिया देखील उमटली। मात्र अवघ्या 24 तासांच्या आत नारायण राणेंनी निवृत्तीच्या संकेतात तथ्य नसल्याचं सांगत यू-टर्न घेतला। पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं। त्यांना विचारलं कशात त्रास कटकारस्थान करायला, पण घरी बसू। दोन्ही मुलगे चांगले आहेत, त्याला एकच शब्द सांगितला, बेटा नांदा सौख्य बरे। चांगलं नांदा, चांगलं काम करा, नाव कमवा, आणि दोनही अतिशय चांगलं काम करतात। कोणी दिले नाही, असं नाही। वाक्य माझं नीट बघा, माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन असं वाक्य। निवृत्त होतो असं नाही। जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्ण विराम। नारायण राणेंनी दिलेल्या राजकीय निवृत्तीच्या संकेताबाबत जेव्हा मंत्री नितेश राणेंना विचारणा केली तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया आली तीही पाहूया। त्या सभेवर राणे साहेबांच्या बोलल्यानंतर आमच्याकडे बोलण्याची पद्धत नाही, म्हणून कृपया आम्हाला असे प्रश्न विचारू नका। त्या सभेवर राणे साहेबांच्या बोलल्यानंतर आमच्याकडे बोलण्याची पद्धत नाही, म्हणून कृपया आम्हाला असे प्रश्न विचारू नका। दरम्यान एकाच पक्षात असूनही नारायण राणेंसोबत विचारसरणी न जुळणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी नारायण राणेंच्या निवृत्तीच्या चर्चेच्या प्रश्नाला कशी बगल दिली तीही पाहूया। नारायण राणे साहेबांनी निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत। सिंधुदुर्गमध्ये बोलताना ते म्हणजे राजकारणामध्ये कटकारस्थान होतं, त्यामुळे आज आम्ही अहिल्यानगर मध्ये अतिशय चांगलं युतीचं वातावरण आहे, त्यामुळे त्याच्या प्रचार रॅलीला मी आलेलो आहे। त्यामुळे ती प्रचार रॅली त्याला तुम्ही मला शुभेच्छा द्याव्यात असं मला वाटतं। नारायण राणेंच्या निवृत्तीच्या संकेतानंतर इतर भाजप नेत्यांनी मात्र राणे कधीच निवृत्त होऊ शकत नाहीत म्हणत त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले। नारायण राणे साहेब सामाजिक राजकारण हे करत असताना ते लोकांमधला नेता आहे, लोकनेता आहे, आणि त्याच्यामुळं कशा अर्थानं निवृत्त होता मला माहित नाही, पण नारायण राणे लोकांमध्येच राहतील। लोकांची ती ऊर्जा आणि लोक त्यांची ऊर्जा आहे। नारायण राणे साहेब कधीच निवृत्त होऊ शकत नाही। राणे साहेब हे आमची ऊर्जा आहेत, राणे साहेब ही आमची शक्ती आहे, आणि राणे साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत। त्यामुळे राणे साहेबांचं अजून 4 वर्ष खासदारकी बाकी। नारायण राणेंनी काल राजकीय संन्यासाचे संकेत दिल्यानंतर आज चिपळूणमधल्या कार्यक्रमात त्यांची प्रकृती बिघडल्याचं देखील पाहायला मिळालं। कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमातच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, अचानक भोवळ आली, त्यांचा आवाजही बसला। याचवेळी जवळच असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना आधार दिला, तसंच त्यांना खुर्चीकडे नेलं। यावेळी पत्नी नीलम राणे या त्यांची काळजी घेताना पाहायला मिळाल्या। दरम्यान नारायण राणेंची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। भाषण करताना थोडीशी साखर कमी झाल्यामुळे गोळासारखं वाटलेलं आहे, आता कशी नाही, चांगली अतिशय उत्तम आहे। थोडंसं ऊन आणि याच्यामुळे थोडासा त्रास झाला, पण आता व्यवस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।